मंडळी शंकरा शितलीच्या लव्ह स्टोरी मध्ये आज येणार आहे एक वेगळंच वळण. बघूया त्यात कोणाचं होतंय मरण. जे दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. ए शितले 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 सकाळ सकाळ आले असं दमकी इकडे इकडे ही बघ नवीन बिस्किट आले हे बघ ही खा की हे बघ नवीन बिस्किट आले ती खा खा की आधी नवीन बिस्किट मला दे की तुला काय ते मुर्दे तिकडे बिस्किटला आग लावते तर पेटो. ऐक मला काय झालं? मोठा प्रॉब्लेम झाला. होऊ दे की प्रॉब्लेम झाला होऊ दे की जगातला कुठला बी प्रॉब्लेम झाला तरी तुझ्यासाठी नंतर रोमॅन्स कर रे तुझा. ऐक तुला आहे का नाही मला आहे का नाही आता आहे का नाही आता आहे का नाही अर्जंट मध्ये आहे का नाही अर्जंट मध्ये. शिवलीचा लवर बनायचा. कुणाचा शिवलीचा लवर. ए काय शितली एवढी बिडी झाली काय मजाक करते मजाक नाही करत. ऐक, शंकर्या मी हिचा लवर बनू हिचा लवर बनायचा. शंकर्या तुला हे कराय थोड्या वेळासाठी फक्त माझा लवर बनायचं एकदम थोडा वेळ. ए टिटवे थोबाड बघितलंय का तुझे हा हिचा लवर होय मी नसतो तिचा लवर याच्यापेक्षा मी माझ्या बाकऱ्यांना जाऊन प्रपोज मारीन. तू तर तोंड्या मला काय नाद नाही आहे असं तुझं लवर म्हणून मिरवायचं गावात. हे बघ माझी मजबुरी आहे शंकर्या म्हणून आलाय तुझ्याकडे मी. नाही तर तुझ्या आकाराची पेन्सिल पण नाही वापरत मी शाळेत. माझी माझी चॉईस नाही आहे माझ्याकडे चॉईस नाही. हिला सांगाय टिटवे एकाच झनाट्यात तुला भैर ससाना दाखवीन. मी ऐकणार आहे बा तुझं. ही चॉईस तर सांगते होय षटकोनी तोंडाचा बॉयफ्रेंड आहे हिचा ही मला बोलली होय शंकर्या शिवले भांडू नका. थोबाड बंद ठेव ना टिटवे. कसं बोल सोडवणार आहे आपल्याला प्रॉब्लेम मधनं. मी पाया पडते तुझ्या. शिवली जरा गप्प बस. ऐक की शंकर्या ऐक की ऐक की मी सांगते म्हणून शिवलीचा लवर बन. आग पण मी का बनू तिचा लवर अरे हिच्या बापाने हिचाने पम्याचा मेसेज पकडले ते. पम्याने हिला जे गिफ्ट दिले ते बी पकडले ते. पम्याला वाचवण्यासाठी हिने सांगितलं की शंकराने हे सगळे मेसेज आणि गिफ्ट दिले ते. मी पम्याने नाही दिले तूने दिले असं मी सांग. मी मी कवा दिल माझा काय संबंध आहे ते मी कोणाला कळू नये म्हणून पम्याचं नाव किराणावाला सेव्ह केलंय. शेण खाल्लं ना थोबाड नीट कर. हिनं काय केलं या ऐक माझं तू आहे का नाही आता तिच्या बापाला का नाही सांग की मी शिवलीचा नाच सोडला होय. म्हणून. पण माफी मागून टाक. हा, ती कधी पण येतील ते मारून टाकतील राहिला. ऐक की माझं. कधी बी येतील म्हणजे हाय कुठं त्यो ते भाऊ चाबूक घेऊन निघालेत. तुझ्याकडच येत आहेत ते वाटेत शिंदे काकांचा उधळलेला बैल त्यानं ढुशी मारली त्यांना चापकानं फोडतायत ते. म्हणून आम्ही कडकडणी आहे का नाही ते होईपर्यंत आम्ही तुझ्याकडे पळून आलोय. आता तूच यातनं शिवलीला वाचवू शकतो. भाऊ कधी बी येतील तू एकदा. तयार राहा. शेवट. ती नाच सोड. माझा ऐक शेवटचं, ये, शेवट. शितली माझा ऐक शिवलीसाठी. ऐक की ग या शिवलीच्या नादात मी केवढा उसवला जाईन तुला कल्पना पण नाही ऐक की. या. काय नाव? शंकर्या! भाऊ आलाय भावाला मला लपवू कुठं तरी. मी कुठं लपवू? शंकर्या बाहेर या! शंकर्या बाहेर या! तुला सोलूनच काढ. कुठं आहे शंकर्या बाहेर? बाहेर या! भाऊ आम्ही पाया पडतो. आम्ही पाया पडतो भाऊ आम्ही पाया पडतो. भाऊ पाया पडतो अरे लिहागा अरे आम्ही पाया पडतो भाऊ. भाऊ ऐका भाऊ माझं चुकलं भाऊ माझं चुकलं मी ही नाच सोडला मी शिवलीचा नाच सोडला. मी याच्या पुढे शिवलीचं थोबाड बघणार नाही तिच्याकडे डोळे वर करून बघणार नाही. शिवली काय मी स्वतःच्या सावलीकडे डोळे वर करून बघणार नाही. सावली खाली असते ना हो. डोळ्यावर करून काय बघणार आहेस? लॉजिक सुट्टी मरती तिकडं. मामा ऐका की मामा शंकर आहे का नाही तसा वाईट पोरगा नाही आहे. आणि त्यानं सांगितलं आता की तो शिवलीचं नाच सोडलं. माफ करा की भाऊ. माफ करा. भाऊ मी पण ह्याचा नाद सोडलाय. मी नाही लागणार ह्याच्या नादाला. माफ करा एकदा माफ करा. ऐका की भाऊ. एक माफ करा की. सोडा एकदा मामा पाय सोडा अरे पट्ट्यामुळे खाली कोण काय करतंय दिसना झालंय पाय सोडा नाही भाऊ नाही गळ्यातल्या पट्ट्यानं भाऊ 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 मी पाय नाही सोडणार पाय सोड तुम्ही माफ केलं म्हणा मी पाय सोडीन. माफ करून टाका. माफ केलं मला पण घ्या. माफ करा.
माफ केलंय माफ. गांडावलं कंटावलं. मामा मामा सर शंकर्या मामा माझ्या पोरीला गिफ्ट देतोयस काय मी नाही दिली ती gift. काय नु बाय नु मेसेज करतोयस मी नाही केली काय येण्या होय रे बाड्या मामा गिफ्ट देतोयस ती देतोयस मामा तू असली ओ मामा गाणारी गिफ्ट देतोयस होय काय दिलंय मामा मी काहीच नाही दिलंय ह्यातनं बाहेर काढ काय खिशातनं बाहेर काढ हे काय आहे हे काय आहे काय आई ही चिंगम आहे खाऊन थुकलाला चिंगम हाय हे गिफ्ट आहे होय चिठ्ठी काढ बाहेर चिठ्ठी काढ चिठ्ठी बाहेर चिठ्ठीत काय लिहिलंय काय लिहलंय काय लिहिलंय ही आपल्या पहिल्या पिक्चरची आठवण असली दळबद्री आठवण वय बेण्या असली आठवण वय बेण्या. ओ मामा मामा अहो सोडा की ओ, मामा एक मिनिट द्या मला एकच मिनिट एक मिनिट मी सांगते त्यासनी समजावते शिवले हे काय आहे हे काय आहे ते पम्या आणि मी पहिल्यांदा पिक्चरला गेलो होतो ना तेव्हा पम्या हे चिंगम चगळत होता त्यानं आठवण म्हणून दिली आहे मला कसलं रोमॅन्टिक आहे ना हो पम्या. बाबळीचं रोमॅन्टिक आहे बाबळीचा रोमॅन्टिक आहे पम्या हा हे असलं कोणतरी देतं होय त्यानं ती टाकायला नाही तर कुठेतरी चिकटवायला दिलं असेल घेणारे तू डब्बीत भरलंस होय हा बाप हाय हिता पुरी बर गुलू गुलू कर गुलू गुलू करतोय नाही, नाही, तू. मामा. नाही मामा गुलू गुलू मी नाही. सांगते गुलू गुलू नाही बॉबेची पाकिट फाड गुलू गुलू नाही काय बोलत होता मी सांगते त्यो आहे का नाही त्यो बोलत होता की आता आपल्या दोघांचं ब्रेकअप झालंय म्हणून हा हा ब्रेकअप झालंय मामा ब्रेकअप 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 म्हणजे काय असतंय ब्रेकअप म्हणजे काय नाही ते ब्रेकअप म्हणजे आहे का नाही ब्रेकअप म्हणजे असते का तू आता तुझं मार्गाला जा मी आता माझ्या मार्गाला जाते तू तुझे रास्ते पे मैं मेरे रास्ते के बा म्हणजे तू अभी जुदा हो गई तो मैं अभी जुदा हो कळलंय गया कळलंय बा. मामाला कळलंय मामाला कळलंय तू तेरे रास्ते में मेरा जुदा हो गया हम दोन अभी मिलेंगे नहीं बा तू करून तर जाऊ रे बेण्या तू बेण्या तिला सोडून तर जाऊ नुसता नाही तुला उभा कापला आडवा चिरला का नाही नाव सांगणार नाही मी काय करू आता मला कळत नाही काय. मला मामा माझ्या पोरीला बाळांतीन करून तिला वाऱ्यावर सोडणार आहेस होय रे? हे काय म्हणलं तुम्ही बाळांतीन शिवले तू पोटुशी आहेस पोटूशी नाही मी पोटुशी काढ बाहेर काय मामा खिशातला फोन काढ बाहेर मामा तुमचा हात काढून तुम्ही काढतो तुला मग काढतो मामा याचं काय याचं काय करू मेसेज वाच मामा दुसऱ्याचा मेसेज नसतात हो. वाचतो वाच मेसेज नको नको तू माझी बाळंतीण आहेस मी नाही आहे. माझ्या बाळंतीणला काय गिफ्ट पाहिजे हॅपी बाळंतीण डे ह्या घेणाऱ्याने व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळंतीण लिहिलंय पम्याने पम्या कोण पम्या नाही नाही यानं कोण पम्या या ही मी 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 येडा आहे मी ही व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळंतीण लिहिलंय पण म्यानं हा म्यानं या ना ही काय लिहिलंय मी काय लिहलंय वाच काय लिहू नको वाचू, नको जेलवीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का झोलपीस का झोपलीस का उलटी आहेस का उठली 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 आहेस का माम- मी येडा आहे मला अक्कलच नाही मामा मला एक पण स्पेलिंग म्हणा झाली कशाला माझ्या घिनाड्याच्या नादाला लागलीस तू पण शिवले एखादा सुशिक्षित बघायचा पम्यासारखा पम्या सारखा ही- पम्या कोण नाही. पम्या कोण आहे सुशिक्षित बघायचा ना म्यासारखा म्या- म्यासारखा म्यासारखा बघायचा ना एखादा म्या सारखा ऐका की मामा ऐका की
की ह्याने आहे का नाही आता हिचा नाच सोडलाय सोडलाय, तर सोडलाय. तुम्ही माफ करून टाका हा दोघांचा ब्रेकअप बी झालेला आहे तर झालेलं आहे. नाही 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 का? आता प्रकरण लय पुढे गेलेलं आहे नाही नाही तवा एकदम कडक मध्ये तापलेला आहे आपलं म्हणजे भाकरी वेळेवर उलटी केली पाहिजे म्हणजे शंकर्या हो मामा, तुझ्या आईला घेऊन उद्या घरी यायचं भाकरी फिरवायला. मामा नाही विचारलंय फक्त मला. कशाला यार? आता अजून काहीतरी होयाच्या आत तुमच्या दोघांचं लगीनच लावून टाकतो म्हणजे काय झालं तिघ एकत्र विसरला काय पुढचं भाऊ मला मला नाही नाही मी हे बघा नाही तुम्हासने शंकर्या जावई म्हणून चालणार आहे होय? नाही चालतंय की मामा नको. चांगलं नाही त्यो मी नाही चांगला. चांगला आहे की मी नाही चांगला. नाही नाही आहे दिसाय बरा आहे नाही आहे पोरग मेहनती आहे पण मी मेहनती आहे. बघतोय की मी एवढी वर्ष दुकान चालवते 2 पैशाचा गपला नाही केला कवा पण उलट 10-15 ग्राम जास्तीच सामान देतय शंकर्या मामा माझ्या पोरीवर प्रेम आहे ना हा ह्या दोघांचं लगीन फायनल नाही 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 मला नाही करायचं तिच्यावर लगीन. मामा नाही मामा. शंकर्या मामा जावई बापू या मामा नाही मामा. या जावई बापू तुमच्या दोघांचं लगीन फिक्स ओय शंकर्या ओय शंकर्या ओय शंकर्या ओय हा? माझ्या शिवलीवर लगीन करणार आहे मला का मारते? शिवली फक्त माझी आहे हा दुनिया की कोई भी ताकत हमें आयो ही तोंडाची कवाई इथं आहे का ह्यो कमी आहे वय माझ्या जावयाला हात मी घाबरलो होतो. ए, शितले मला वाटलं आज माझं लग्न लावतोय का काय तो शिवलीवर. असं कसं अशी बरी मी कोणाच्या हातात देईन तुझ्या हात फकस्त माझा आहेस बघन कोणतरी. या शेतलीच्या दिलावर फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे शी त ली माझ्या शितलीच्या दिलावर पण फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे. लिहू दे की लिहू दे की लिहू दे की ग. ए, ए, शितले. वा 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 या लव्ह स्टोरी मध्ये येणारे सगळे ट्विस्ट आम्हाला खूप आवडतात. लव्हली परफॉर्मन्स प्रसाद दा. तुम्ही तिघं नेहमीप्रमाणे ब्युटिफुल. शेवटचा पॅच पण फारच लवेबल होता नमा आणि पीपी. शिवा ॲज युजल वेडसर कम्प्लीट मॅड. सावत्या यू स्टोल द शो. सावत्या तुला मिठी मारल्याशिवाय मला राहवत नाही. शुभांगी ताई तुम्हाला कशी वाटली आमची ही शंकरा शितलीची लव्ह स्टोरी? खूपच छान. मला सगळेच बघतात तसं मी पण खूप चाहती आहे. या सिरीजची पण खूप चाहती आहे.
मी सायकल घेऊन येणारी ती नमा चेन तुटलेली, मग पृथ्वीचं सगळं मला अगदी फार आवडतं. आणि हा सरप्राईज होतं वडिलांचं, म्हणजे हे नवीनच कॅरेक्टर होतं आणि ह्यानी एक वेगळाच आवाज लावला होता आणि मला वाटलं काय काय झालं याला. आणि नंतर त्यांनी जसं ते बॉबी खाल्लं तसं त्यांनी रोलही मस्त चावून चावून खाल्ला आहे. त्यामुळे मग फार मजा आली. आणि सगळेच माझे फार आवडते, पण एक गुलाबाचं फूल लावलेली एक विशेष आवडती आहे ती म्हणजे आय लव्ह यू नमा. खूप सुंदर, खूप मजा आली, फार मजा आली. थँक्यू सो मच ताई. मंडळी, आज एका टेरेसवर होणाऱ्या एका मित्राच्या यशाची पार्टी. बघूया या पार्टीमध्ये काय गमती जमती घडतात ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. काय झालं? पाणी बिणी आणलंय सगळं ना? तयारी सगळी केली. ये लवकर. सगळं आलंय. हा, ठीक आहे, ठीक आहे. सर लवकर ये लवकर. हे पम्या हा. ते पार्टीचा चकना आणला काय सगळा? अरे दादा सगळं आणलंय बघ. चना डाळ, मूग डाळ, शेंगदाणे, काजू, चकली. ए चकण्याला काजू कतली कोणी खाल्ली होती रे? आपणच्या ग्लासात भर आणि पिऊन टाक पटकन. सुरुवात अशी करणार आहे. थांब ना जरा यार. कांदा आणलाय, कांदा आणलाय, कांदा आणलाय. कांदा खाओ, ताकद बढ़ाओ. ए हा. भराई भराई अरे थांब जरा, एवढी काय घाई आहे? येडायच का लागा? बायकोला म्हणलोय 10 मिनिटात येतोय, अँटीला लूज झालाय तो टाईट करून येतोय म्हणले भराई. ए सावत्या, हा. अँटीना टाईट करायला आलाय, तू टाईट व्हायला आलाय. हे बस ए थांब जरा, गौऱ्याला होते गौऱ्याला. कुठं राहिला? नको आला 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 गौऱ्या. गौरे काय आलं? काय झालं? गौऱ्या काय आलं? ए अण्णा बरे आहेत ना? अण्णा पिऊन झोपला घरी, त्याचं काय नाही. माझा ऊर भरून आलाय बसा यार. काय झालं? ऊर भरून आलाय माझा. तो कुठे असतो? अबे ऊर माझी छाती भरून आली माझी. गौऱ्या काय झालं? काय झालं म्हणजे तू फोन केला यार कशा? तू बोला की पार्टी आहे, हा कुणी कॉन्ट्रीब्युशन काढू नका. हा. हे तू बोलतोस कॉन्ट्रीब्युशन काढू नका म्हणून. याला मी कॉलेज पासून ओळखतो. याला बाईक वर डबल सीट बघितली ना, 2 रुपये घ्यायचा आमच्याकडून. हा बोलतो कॉन्ट्रीब्युशन कशा यार. नौटंकी. ऍक्च्युली आजची पार्टी हा. माझ्याकडनं नाहीये. हा? आजची पार्टी सम्याकडून आहे. अरे कच्ची आहे यार, पडेल ना मी खाली. मला काय फेकता भाग तिकडे यार. हरकत नाही म्हणजे पार्टी कोण देत आहे लोकांना सांगत होतो आम्ही. अरे भावल्यात आहात का तुम्ही? प्रसाद सम्या पार्टी देतोय. नको ना त्यांना सांगू. 5 वर्ष झाली त्यांनी दिली आपल्याला पार्टी. कशाला सांगतोस त्यांना? तो नको. त्यांच्यापेक्षा इवलीशी पोर बरी ती. 2 वेळा पार्टी दिली रे. नाही खरं एकदा मसाले भात आणि मोदक. आणि आत्ता परवा ट्रॅफिक जॅम आणि मस्त मस्त सगळं. केवढी गुणी पोर आहे. यांच्याकडून काय अपेक्षा नाहीत रे. हा आता त्यांच्या जवळ जे बसलेत त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यांनी नवीन जागा घेतलेली आहे. अरे चल रे, एवढी मोठी गच्चीच नाही आपली. इथे भिंत येणार आहे, असं काय करता यार? पशा 1 मिनिट यार. पशा गप्प करा ती. हे पशा, मी तुला आधी पण सांगितलं होतं, मी सोसायटीकडून परमिशन घेतली. आवाज कमी करा यार. ते बसायचं ना आपल्याला, काही तास बसायचं. आवाज नकोय मला. येस सम्या पार्टी. मेन सामान कुठे आहे? काय पार्टी कशी आली? रिलॅक्स सगळं होणार. बाय द वे, ऑफिस मध्ये एका कॉन्फरन्स मध्ये मला अवॉर्ड मिळालं. काँग्रेस यार सम्या, काँग्रेस. आणि बॉस माझा खूप खुश झाला आणि त्यांनी मला हे दिलेलं आहे. मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स आहे तो. अगरबत्तीचा अरे सिंगल मॉल्ट आहे. स्कॉच. याची किंमत किती माहिती आहे का? 47,000 रुपये. हळू बोल ना यार तू. 1000 वेळा सांगितलं. 47,000. 47. आई शपथ सांगतो एवढी महाग. अरे तरी गिफ्ट दिली यार मला.
एवढी माहिती 23 वर्ष जुनी आहे दारू, 23 वर्ष. 47,000 येस येस 23 वर्ष जुनी आहे. अरे पण वाटत नाही 47,000. अरे 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 हो रिलॅक्स मार. नको यार अरे हळू नको ना हे करू तू इकडे बस ना यार. इकडे अरे सावत्या, आता 47,000 घुसले असते टेरेस मध्ये. तो खालचा जगदा आहे ना, तो प्यायला असता लिकेज मध्ये. याची दाळकी नाही रे, 50 रुपयाचं संत्रा पित आहे. चल चल निघ. रिलॅक्स अरे हे 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 नको यार, हे नका करू यार. आवाज कमी पार्टी करतो की नाही? बसा Enjoy यार. करा ना यार. तू बस बस इकडे. 47 रुपयाचं दारू आहे. हो रे बाबा. याला हे नाही म्हणजे बॉडीगार्ड बिडीगार्ड नाही दारू. तुला बॉडी करा त्याला पाहिजे. आम्हाला मात्र 3 महिन्याला पण तेवढा पगार नाही. पण एक अवॉर्ड कशाबद्दल मिळाला, काय पार्टी ते तरी सांग. जाऊ तरी कसलं आवड नंतर बोलू. तू सुरू तर कर ना आधी. ये बरे ये. आयला बघितलं का माणसाने असं पाहिजे, आधी पार्टी करा मग सांगतो कशाबद्दल पार्टी आहे ते. क्या बात आहे. काय वाक्य यार, मी घराच्या भिंतीवर लिहून ठेवतो. तू घराच्या भिंतीवर लिहित बस. आता मला कंट्रोल होत नाही. ए पम्या 742 रुपयाचा भर. हे कुठलं आहे कॅल्क्युलेट? स्मॉल भर स्मॉल. कॅल्क्युलेशन करून झालं 47,000 आहे. ए सम्या, हे भराभरी होत राहील. पण तू ऑफिस मध्ये असं काय केलंस की तुला एवढं असं अवॉर्ड वगैरे मिळालंय? अरे ते जाऊ दे काय नाही दारू जनरल कशाची पितो कळलं पाहिजे. मग काय अरे कॉन्फरन्स असतात त्यातले तुम्ही एन्जॉय तर करा ना यार. नाही नाही, अजून हे सांग हे सांग मला ऐकायचं नाही. अरे एआयचं प्रेझेंटेशन होतं. तर एआयचं प्रेझेंटेशन मी केलं आणि त्याला अवॉर्ड मिळाला. म्हणजे ते शामरात पुष्कर ते दिवे त्याचं प्रमोशन केलं आणि खांबा दिला होय. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. श्याम राजपूत जे करतो ते आर्टिफिशियल ऍक्टिंग. अरे गंमत तसं नाही रे, तुला खरं सांगू का, मला काम यायला जरा बसू का इकडे मी. जरा आता कसं मैदानात आल्यासारखं वाटलं. मेरा सम्या का पार्टी आहे. तर मला काय म्हणायचंय, हे जे अवॉर्ड मला मिळालंय पण माझं प्रेझेंटेशन ना थोडंसं हटके होतं. म्हणजे तुला माहिती का, ओव्हरऑल सगळ्या ब्रँचेस मधून त्यांचं प्रेझेंटेशन आलेलं होतं. येस 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 पण माझं प्रेझेंटेशन ऐकतो पप्पे हे का नाही बरं. टॉप टू बॉटम पाहिजे. टॉप टू बॉटम. रेडी? 1 2 3. बस बस हालू वा वा वा. बोल हा समय बोल. अरे काय नाही, मी म्हणत होतो माझं प्रेझेंटेशन थोडंसं वेगळं होतं कारण ते थोडंसं हटके होतं, कळलं का. कारण मी तुला सांगू का, लिटरली 23 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो रे मी. लॅपटॉपच्या समोर मी खूप मेहनत करून ते प्रेझेंटेशन केलेलं होतं. बोला सम्या. बोला. हा तर मी प्रेझेंटेशन खूप मेहनत करून केलेलं होतं रे आयुष्यात. ऍक्च्युली मध्यंतरी काय झालं, जापानला एक फार मोठी आई चप्पल. सम्या तू जपानला गेलेला? ऐकलं का, आपला मित्र जपानला गेला. मी जपानला गेलेलोच नव्हतो. कॉन्फरन्स जपानला नव्हती, ऑनलाईन कॉन्फरन्स होती. मी इथून सबमिट केलं. ऐका ना जरा यार, ऐका ना. बोल बाई. तुम्ही एन्जॉय करा ना, नको ना मी नाही, 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 सांग. ऐका ना, अरे मी नंतर बोलेन ना. अरे वेळाच काय यार, कशाबद्दल पितो ते कळलं पाहिजे ना यार. हा बा भावा एवढा मोठा हे मिळाला यार. चल लवकर बोल. अरे पण तो मूड नाही वेगळा. सगळ्यांचं ऑफिस मधलं तुम्हाला कळणार नाही. पार्टी आहे यार. बरं ते मला ते एआयचं सांगितलं ना त्यांनी, तर मी ऍक्च्युली अकाउंट्स डिपार्टमेंटचा आहे. तर मग अकाउंट मी त्यांना सांगितलं की सर मी नाही करू शकत. सर म्हणाले अख्ख्या ऑफिसमध्ये कांदा काप ना कांदा ये. अख्ख्या ऑफिसमध्ये मी आहे, एकटा करणारा आहे, कळलं का. चांगला. तर त्यांनी मला भाई बोल ना. हा अख्ख्या ऑफिसमध्ये ना फक्त तू करणार आहेस. तुम्ही यार मी बॉस एक मिनिट ये. हाताने कापशील, हाताने काप. पम्या ऐक ना यार. बॉस मला म्हणाले रे अख्ख्या ऑफिस मध्ये फक्त चौगुले तू करणार आहे सर. मी म्हटलं, अरे मी अख्खाच department- मध्ये टाकायचं बारीक बाहेर करतो. अख्ख्या मी करणार आहे असं म्हणाले बोल ना रे. भाई. मला त्यांनी सांगितलं की यार ऐकता ना यार, तुम्ही ऐकता ना. ते म्हणाले अख्ख्या ऑफिस मध्ये ना चौगुले तू एकटा करणार आहे. आणि तुला मी सांगतो यार 23 सगळी कुठे तास सगळी कुठे 23 तास 23 तास यार याने काय मी- दांड्या खेळणार आहे? कांड्याला झाली. अरे पम्या चकली शेजवान चटणी कुठे आहे? अरे, शेजवान चटणी पाहिजे चकली बरोबर. पिशवीमध्ये आहेत 8 पाकिट आहेत, इथं काय 5 ठेवलंय? रुपयाची, 8 म्हणजे 40. बोल ना भाई. ऐक ना ते ओके तुम्ही एन्जॉय करा माझं ऐका, आपण नंतर बोलूया. ओके एन्जॉय सम्या
अरे सम्या, तू ना- बोललं पाहिजे अरे यार. ऑफिस मधले अरे ते महत्वाचं नाही ना. सम्या तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय तू बोललं अरे पाहिजे आव्हाड कोण देणार कोण आव्हाड देणार मला आव्हाड असतो हे माझा आव्हाड अवॉर्ड अवॉर्ड अरे अवॉर्ड आहे इट्स एन अवॉर्ड कळलं का एआयचं अवॉर्ड आहे ते कळलं का मला तू इथे बस ये जा. नाही ते सगळे ऐकतील अरे असं जबरदस्ती नको नाही, मला नाही. ऑड होतं ना रे हा, ऐकतो, ऐकतो. ए, तुमचं पण पण तिकडे बस. तुम्हाला चल तिकडे तुम्हाला पण एन्जॉय करायचंय बोल ऐक ना यार हे तर यार तिथे ना ऑस्ट्रेलियावरून एंट्री होती हा पशा इंटरनॅशनल लेवलला होतं सगळं पशा ऑस्ट्रेलियाला एंट्री होती त्याच्यानंतर न्यूझीलंड मधून एंट्री होती शेंगदाणे देतो अरे ऑस्ट्रेलियाला पण हे बघ, मी बॉसला सांगितलं अरे मी अकाउंट डिपार्टमेंट आय कांट डू इट यार बॉस म्हणतो तू करणार बॉस मला म्हणाला हो करणार मला म्हणाला बॉस म्हणाला तर मी म्हटलं अरे मी एकटा नाहीच ना करू शकत आणि हिचं कल्टिवेट टीमवर्क आहे ना हे आहे ना टीमवर्क आहे ना हे तर मी एकटं काय करणार सांगणार ना तर ऐकतोय काय पशा तर मी सांगितलं ओके होऊ शकतं हे मी शेवटी एक दीर्घ श्वास घेतला कम्प्युटरच्या समोर बसलो आणि मी म्हटलं हो आपण करूया काहीच टेन्शन नाहीये हो हो टेन्शन अरे मला नाही म्हणते ते हे मी म्हटलं आपण करूया येस आय एम गोइंग टू डू दिस आणि तुला सांगतो 23 तास मी तुला सांगतो ना 23 तास मी पाहिजे अरे हे यार काय चाललंय यार तुमचं फालतूगिरी यार मी मगातपासून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो यार तू हे दे ते दे कांदा दे हे सगळं. मी कोण आहे यार कुरिअर वाला आहे समज तुमचा. तसं नाही. हे नको यार हे सम्या, नको यार. अरे काय करताय यार तुम्ही फालतूगिरी यार एवढं सोपं आहे काय यार हे बघ ना हे बघ ना हे सर्टिफिकेट मिळालं रे मला हे बघ रे कोणाला मिळतं हे एक्सिलंट अचिव्हर ऑफ द इयर असं आहे सर्टिफिकेट शपथ दाखव यार अरे काय असं नसतं रे खतरनाक यार काय लायक आहे आपलं कोणाची हा एक्सिलेटर गच्चीवर अवॉर्ड तुझा बाप गच्चीवर गेला होता एक्सिलेटर गच्चीवर ते वाच ना जरा एक्सिलंट अचिव्हर सर्टिफिकेट आहे ते यार. अरे एक्सिलेटर दाबला पाहिजे अवॉर्ड गप बसा ना कुठं काय करू यार मी सम्या प्या प्या ऐक ना. जाऊ दे ओके ओके आय एम फाईन नाही. अरे काहीच एन्जॉय करा यार नाही समय तसं नाही ऐक सम्या हे बघ तूच एकटा आहेस अख्ख्या एरियात कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड अख्ख्या एरियात कोणाला नाही अख्ख्या एरियात सम्या पूर्ण एरियात फक्त तुला आहे अवॉर्ड बावळट आहेस तू फक्त तुला म्हणताना हात करा आणि तू म्हण ना पोटाने काय तू करतो यांची ना सम्या लायकी नाही खरं लायकी नाही रे अरे एक काम करा तुम्ही इकडे अरे नाही यार अरे हे बघ, इकडे, ऐक अरे माझं, हॅलो सम्या घोड्यावरून तुझी मिरवणूक कर रे बस अरे काय अरे घोड्यावर बस. अरे घोड्यावर काय घोड्यावर अरे बस. नाही रे बस अरे तू बस. यार. चिमटी बसली ना चिमटी बसली ना यार अरे काय करू यार बनायचं त्या लोकल घोड्याने माझ्या इंटरनॅशनल मांडीला चिमटी बसली का तुला कसली इंटरनॅशनल मांडी रे खरंच बसली रे. बस झालं मला मारी तुम्हाला आधीच सांगतोय भाऊ एवढं काहीतरी यार त्याला काहीतरी सांगतोय यार सांगायचं तुम्हाला कधी मिळाला मग भावाला एवढा मोठा आडवा मिळाला बघा ना अरे कोण आडवा देणार आहे मला यार हा तुमचा आडवा काय करू आडवाचा असं होणार आहे अवॉर्ड असतं रे आडवा कोण कोणाला देतं इट्स अन अवॉर्ड हे नाही रे हे नका. नाही, सांग अरे मी सम्या खरंच- सांग सांग सम्या सांग सम्या सांग 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 रे सम्या सांग हे बघ कसं असतं ते एआयचं वेगळं पडतं कळलं का सध्या एआयचा जमाना आहे व्हॉट डू मीन बाय एआय ते लहान मुलगा रडतं ना यार भंकस करतोय यार अरे नाही सांग ना त्याला पशा तू सेन्सिबल बोल ना त्याला मारी ना गुच्चीच घालून गप नाही तर अरे आता. असं नाहीये रे बाळा ऐक ना AI म्हणजे काय? एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हो. व्हॉट डू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्याच्या काळात एआय ही फार मोठी कन्सेप्ट आहे उद्याचा सगळा फ्युचर जो आहे ना तो एआय नी सामावला जाणार आहे प्लीज सोडून गेली सम्या अरे आर्टिफिशियल बोललो मी आरती नाही बोललो आरती अरे सोड ना यार हे कशाला तू कशाला बोला त्याला आरतीची आठवण आली मनाकडे अरे गौरव मला आरती पाहिजे तुला आरती मला पाहिजे आरती पाहिजे देणार आम्ही देणार तुला आरती पाहिजे मला एक काम करा मी आता जातो तुम्ही एन्जॉय नाही, करा नाही, नाही, मला नाही सम्या नाही, सम्या नाही, मला नाही, नाही सम्या, करायचं. सम्या, सम्या, थांब. थांब रे, सम्या. बापाने गेले तिकडे आहे ना ये ना इकडेच आहे जाऊन बोलतोय बाहेर जाऊन ओय, आता मध्ये बोलत ना मारून टाकेन मी आधीच सांगतो यार मी तुला मारून टाकीन झाड तुझं माग एवढं करत बस खाली इथं. आता लय झाली तुमची नाटकी कोणी म्हणून मी तुम्हाला मग पार्टी देणार नाही मग कवा जावा मग मी चालू माझी बाटली घेऊन तुझी कुठली बाटली ठेव बाटली तुझी कुठली बाटली
बाटली ठेव ती बाटली ठेव 50 रुपयाची संत्री मार सांग का नाही तुझं तू तोंड पार्टी देतोयस त्याला तुझी सांग. तुझी गप जरा इथे बस जरा त्याला बोलू दे की मग ए ए ए प्लीज आवाज कमी कर रे आवाज कमी कर ना जरा एक मिनिट आता आपण सगळ्यांनी ऐकायचं गुड्डू बोलेल. कोण गुड्डू तुझा बाप गुड्डू गुड्डू आहे ना? नाही रे गुड्डू आहे शब्बीर नाव आहे त्याचं. अरे कुठला शब्द समीर आहे मी अरे यार तुमचं लय झालं सगळ्यांचं आता गप बसा मी आत्ताच सांगतोय कोणी मध्ये बोलायचं आधीच सांगतोय नाही बोलायचं फक्त सम्या बोलणार ए सम्या सम्या यार खरंच नाही कोण बोला सांग ना सम्या अरे नको सम्या यार सांग ना यार कोणी मूड मध्ये नाही सम्या सांग सांग अरे सांग पण गे, माझं सम्या ऑड सांग. होतं यार अरे सम्या पण- सांग. अरे नका नाही सम्या सांग 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 रे सम्या सांग. गलिच्छ चाल आहे नाही 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 मला नाही आवडत ही चाल नाही 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 सांग सांग नाही 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 एकांतात नाही आठवतं ना डोकं तिरीक जाते सांग 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 एखाद्या सांग ना. पटापटा संपवणे घरी जा रे प्रतीक नाही नाही सोम्या सम्या यार सोम्या प्लीज चुकलो तुम्हाला दिले बाटली पण घेऊन जा. तुम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं. कोणी काय बोलणार ना आता कोणी बोलणार अशा एवढी सोपं नसतं रे त्यासाठी मेहनत केली आहे मी कळलं का इंटरनॅशनल अवॉर्ड आहे ते सगळ्यांमध्ये फक्त मला मिळालंय अरे बॉसने मला त्या दिवशी तेच सांगितलं की यार तुला तू एकटाच आहे जो ऑफिसमध्ये तुला जमू शकतं तर मी त्याला म्हटलं अरे मला नाही जमणार बॉस मला येस यू कॅन डू इट मी तुला पैसा सांगतो 22 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो मी अरे डोळे इतके माझे दुखत होते म्हटलं नाही मी हे प्रोजेक्ट करणार आणि मी त्याच्यावर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रोजेक्ट केलं रिसर्च केला सगळी माहिती काढली यार मी खूप मेहनत केली मला अवॉर्ड मिळालं एक होता ससा एक होता कासा ससा कसमाची शर्यत होती गायची मारण कानफडा देते का ऐका ना जरा मी काय बोलतोय ते माझ्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ससा कसवाची गोष्ट केली गाणं गाता करतोस ते डोकं फिरवा जा जा निघा ते पटापट घ्या आणि निघा चला नाही 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 जा, जा. सम्या यार. मला नाही करायचं ए, ऐक ना, अरे, भेळ बनवली आम्ही. भेळ बनवली यार आम्हीच यार सम्या भेळ बनवली भेळ यार. बनवली घालू यार भेळ बनवली कशासाठी यार? मी पण उपाशी आहे ना तुमच्यासाठी नाही नाही सम्या तर भेळ बन खा ना यार. तू एवढं हे चालू अत्यंत चुकीचं आहे तुमचं सांगून ठेवतोय नाही, I'm sorry. ते आहे म्हणा चुकीचं पण खा ना, भेळ खा खा बस तू बस चुकीचं तुमच्या आई काय आलं? काय आलं ओ माय गॉड हे म्हणजे सर्टिफिकेट वर तुमच्या बापानी बॅग ठेवले होते अरे भिकारड्यांनो नाही ते- लाजा नाही लाजा नाही वाटत तुम्हाला अरे ते- हे सर्टिफिकेट आहे ना सर्टिफिकेट आहे ना माझं. वा 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 मी दिलेल्या पार्टीमध्ये सुद्धा माझी गत नशिबानं अशी नाही झाली धमाकेदार होती पार्टी मस्त दुसरा पार्टी देणारा मेंबर तयार होतोय येस सई दर्जा परफॉर्मन्स आणि तुमची केमिस्ट्री दृष्ट लागावी अशी आहे सगळ्यांची खूप मजा आली पुष्कर तुला कसं वाटला परफॉर्मन्स तुम्ही ऍक्टिंगचे खरे बाप माणूस आहात आहा आहा आय लव्ह यू ऑल थँक्यू पुष्कर थँक्यू बॉयज कीप इट अप मंडळी या मंचावर आज तागायत आपण अनेक लग्न सोहळे पाहिले पण आजचा लग्न सोहळा अतिशय वेगळा आहे कसा ते चला बघूया या पुढील प्रहसनामधून Good evening, my children. Good evening. Good evening, ladies and gentlemen. Good evening. ओके I'm Father Anthony, but not Gonsalves. God forgive me for the comedy. So, today we are going to witness the beautiful wedding ceremony of Rosie and Peter. We are going to witness two beautiful hearts becoming one, two beautiful souls becoming one. And this is the romantic evening for the wedding. So bring bride and groom.
Bring beautiful couple. Bring it on. Welcome. Bride, you may come on the stage. Groom, you also come on the stage. Wow, my child. Oh, wow. You look fantabulous, my child. God bless you. God bless you. Whoa. Send your son. No, father. I know you're a father. Send your son. I'm the groom. What? Sell my Peter. Oh my God. Oh. Oh my God. Oh. Rosie, my child. अगं तू जरा चष्मा लाव ना. मला चष्मा नाहीये फादर. Sure? येस फादर. Still? Oh. Huh? No. Oh. काही म्हणजे कुठल्या दबावात लग्न करते का तू? नो फादर. घरची परिस्थिती चांगली आहे. येस फादर. स्टिल नो. लंगूर के मुंह में अंगूर. Yes, there is beauty. I'm the beast. You are indeed beast. एवढं टोकाचं पाऊल का बरं उचलतेस? फादर. What? मला ह्याचं हृदय दिसलं. याच्यापेक्षा जास्त गुणी माणूस मला अख्ख्या पृथ्वीवर नाही सापडणार फादर. My sweet Rosie. Father! What? मला हिची पप्पी घेऊ. No. Control. माझं लग्न झालं असं मला वाटलं. Hold on this creature. Oh my God. ऊस बघितल्यावर रानडुकराचं होतं तसं वागू नकोस वसाड्या. हा वेडिंग किस आहे, त्याचा एक दर्जा असतो. आपण पात्रीवर जाळीत घेतो तसं नाही करायचं. ते धसमुसलेपणा करू नको. मला थोडंसं घेऊ दे. तडी ते काय प्रसादाला आलाय. Hey, relax. सॉरी फादर. इंट्रोड्यूस. Oh, introduce. आय एम लिओनार्डो डी बेटकॅरियो, पीटर्स बेस्ट मॅन. Oh. And then who is he? ही सेकंड बेस्ट मॅन. Oh, so two men. Wow. गुड इव्हनिंग फादर. Good evening. आय एम क्रिस्टोफर मोरान. शालू फॅम. Shallow flame means. Hey, Shalom! Hey, come on! Sing with me! Hey, Shalom! Chocatico, Maina! Hey, Shalom! Chocatico, Maina! Come on! Sing with me! Hey, Shalom! Chocatico, Maina! Shalom! Chocatico, Maina! Oh! या एक फुगडी नाही आणली लक्ष नको महिना. क्या बात आहे क्रिस्टोफर. Wow. सगळ्या सुरांना मगर चावली एकत्र. My child, why do you look so gloomy? Everything will be all right. Please introduce yourself. Hello, Father. Oh, I'm our best man, welcome. Om Creo Williams. Oh my God. Tremendous voice modulation. Thank you, Father. Thank you. Welcome. Father! Watch. कधी एकदा माझं लग्न होतं असं मला वाटतंय. फादर, What? मी पप्पी घेऊ का? No. म्हणजे माझं लग्न संपलं असं मला वाटतं. Hold on. Rosie, my child, come here. Come on. अगं तुला खरंच याच्याशी लग्न करायचंय का? येस फादर. अरे बा, this is nothing but suicide, my child. फादर. Is there everything okay with you? Yes, everything is okay with me. Look at me. Will you tell him? Then what the hell is this? He is my love. Peter. I love you, Peter. Rocket!
नका बोलत बसू सगळा वेळ नका फुकट घालू तुम्ही. Hold on. तुम्ही एक काम करा म्हणा ते म्हणा ते वेल्डिंग किस करायची. अरे hold on. सॉरी फादर What the hell is this? ठिणगी पडली तुझ्या ओटावर वनवा लागला तुझ्या मेंदूला. अरे वेल्डिंग किस नाही त्याला वेडिंग किस म्हणतात. जी गोष्ट तुला बोलता येत नाही ती तुला हवी आहे पहिल्यांदा. पण मी काय बोलतो, एकदा घेऊन टाकतो म्हणजे विषय संपून अरे जाईल. घेऊन टाकतो म्हणजे काय सलून मध्ये आला पहिली दाढी नंतर केस कापतो तसं नाही ते नियम आहेत ना ते शेवटी मिळणार तुला. Gentlemen, please come here. आता We'll start the rituals. He looks very eager. नाही आनंद वाटतो रे लग्न होताना अरे माझ्या डोळ्यात पाणी आलं. नाही दिसतंय अरे, एखाद्याची बायको जप्त होते आज त्याचं लग्न होतं याचा आनंद आहे का ना. बायको पीटर तुला बायको आहे. No, no. Are you married, Peter? तुझं लग्न झालं, Peter? काय बोलताय ते? Father, what is he saying? Relax, अरे relax, वकील काय पण बोलतात, माझं लग्न नाही झालंय. Please, please. हे काय बोलतायत. अरे ते सगळं खोटं बोलतायत. बँकेने शेली जप्त केली. शेली तुझ्या बायकोचं नाव शेली आहे. अरे शेली ते माझ्या बकरीचा ती शेली. शेली आधी शेली पण मग हे बायको का म्हणताय. हा सारखा त्या शेलीबरोबर फिरत असायचा ना म्हणून कोणीतरी गावात अफवा उडवला की बायको तुकाराम सगळ्यांना माहिती गाव अशा माणसांमुळे अशा माणसांचं हे होतं ना. Okay. बायको नाही आहे ना. नाही नाही ओके बायको नाही आहे. Okay. क्लिअर. Shall we start the rituals then? Yes. Come on, come here. Come here. सावकाश घ्या. आता एकमेकांना अंगठी घाला बुवा. वा 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 पीटर नाही लय आनंद झाला रे. अरे तुला सांगतो लय मध्ये लय आनंद झाला. उगाच आपण आंघोळ करून आलेलो. अरे म्हणजे काय मुलं कसं आहे अरे जो माणूस गोट्यात झोपायचा आज त्याचं लग्न आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. Wait. तू गोठ्यात झोपतोस. तुझ्याकडे तुझं घर नाहीये? सिरियसली तुझ्याकडे तुझं घर नाहीये का? अरे हाय म्हणते घरी. पीटर मग हे काय बोलताय? Why? तो गोट्यात का झोपतो फादर? I don't know. विलियम अरे वकील हे काही पण सांगतात, खोटं बोलतात आहे. विलियम नाही हे वकील खोटं बोलतात आहे. नाही वत्सलांनो. त्याच्याकडे घर आहे पण त्याला ना झोपेत कोची काढायची सवय आहे. काय काढायचे. हा, त्यामुळे त्याला कौची म्हणजे काय? चिमटा तू झोपेत चिमटा काढतोस. हा त्यामुळे त्याचे आई वडील आहेत ना त्याला घरात झोपवत नाही. गोठ्यात ना पिंटू बैलाच्या बाजूला झोपवतात. बर तिथे झोपेल तर शांतपणे झोपेल की नाही. पिंटू बैलाच्या कोची काढला चोख काय कुदवला नाही याला. एक लाट हिथं बसली अन्नाने लिका तुटली. 2 स्ट्रॉ बसवले तिकडे. Oh my God. काही प्रॉब्लेम झाला तर. I don't know, रोजी तुला मिठी मारलीस आणि त्याचा स्ट्रॉ हल्ला तर नाही स्ट्रॉ हलणार ना. 3 टेकस दाबून मारलेले त्याला. अरे काय वत्सल तीन टिकस मारस काय पण सांगतो वत्सला. टेकस बिकस काय ना मारले म्हणजे गलन स्ट्रॉ नाही एक छोटेसे ऑपरेशन झाले. माहितीये काय ते काही झालं ऍक्च्युली मी नंदी असं पवत होतो. ते छोटासा माझा आरवा इकडे अडकला म्हणून छोटंसं ऑपरेशन करून त्याला काढलंय बाहेर. तो टाकलाय ते पण सांगशील वत्सला. एक्स्ट्रा आहे काय कोणीतरी आपोआप पसरवलं म्हणजे तू काय रमतो त्यानंच पसरवलं नसेल. अरे नाही वत्सलाच किती मला सांगू तुला एक्स्ट्रा नाही आहे माझ्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आहे. नाही त्या तुझ्या पंचक्रोशीत जाऊन तुम्ही विचारा माझ्यासारखा एनर्जी वाला माणूस कुठे भेटणार आहे का वसाऱ्यांनो. अरे हा बाहेरून ढग कोरडा आहे म्हणून समजा उद्या फुंकर मारली ना असा बरसला ना असा पूर आला तर वाहून जाईल वसाऱ्यांनो. कळणार पण नाही कुठे जाल तुम्ही वसाऱ्यांनो. डोंट चॅलेंज विथ क्लाउड. अरे कुठे बोलतोय हा? दंबाना कथन चालू त्याच्या कान फटती दबक्या पावलांनी कॅरेक्टर मसनात चाललंय. Sorry, my child. He's testing my patience. अरे जे काय करायचंय ना ते लवकर करा. क्लिअर. मला आहे ना तिकडे स्टीफन सदाफन विधी आहे तिकडे जायचंय. तुम्ही जा स्टीफन कडे जा त्याला जिवंत करा त्याचं लग्न हिच्याशी लावा आणि याला तिकडे काढा. अरे काही फालतूगिरी काय म्हणतो. अरे त्या मेलेल्या माणसाचे दफनविधी करण्यापेक्षा
जिवंत असलेल्या माणसाचं लग्न केलेलं गौरव महत्वाचं आहे. अरे तुझा हिच्याशी लग्न होत आहे हा हिचा दफनविधीचा आहे. Shut up, William. Yes, I will shut up now. You want to marry him? I will be shut up. Yes. पीटर शी इज नॉट पीटर यू आर पीटर. रोजी 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 प्लीज मी तुझ्या पाया पडतो. मॅरी मी माझ्याशी लग्न कर नाही तर माझ्या रुद्रन थोडंसं आवराव होलाय. नाही नाही मी मरून जाईन ना. हो रे हा बघू बघू अंगठी बघू. हा ही आता अंगठी तू घालणार आहे बोट. चांगली आहे. मस्त केली सांग अंगठी. आहे, आहे. बघ अंगठी बघ. भारी आहे भारी आहे. मागणी 1000 किती. ते वरती काय खडी साखर आहे का? नाही हिरे. हे काय हिरे, हिरे. हिरा आहे ते पत्र्याचा होल एवढाच होता ना रे. पत्र्याचं वर त्याचं काय? तुला काहीच माहिती नाही काय? वासाठी पडली तू. अरे बाबा तू हा का नाही पत्र्याच्या होल मधनं बाईच्या आंघोली बघित होता. अख्ख्या गावान ह्याची गाडवावरनं धिंड काढला आणि त्याच्या मुले पीटर, पत्र्याच्या भोकातून तू बायकांच्या आंघोळी बघतोस पीटर? अरे नाही मी बायकाची आंघोळ नाही बघत होतो. मी पत्राच्या भोकातून बकरीची आंघोळ बघत होतो. हा म्हणजे ती शेजारणी आहे ना तिच्या मोरीमध्ये बकरी घुसली ती आत शिरून आंघोळ कशी करते ही बघण्यात माझी जाम उत्कंठा झाली होती म्हणून मी आता ते पत्र्याच्या भोकातून बघत होतो. अरे बट पीटर, पत्र्याच्या भोकातून बकरीची आंघोळ बघायची तुला काय गरज आहे? अरे पण ती कशी आंघोळ करते हे मी कधी बघितलंच नाही म्हणून मी बघत होतो. तो वसारी आले ना घोड्यावर बसून मला घेऊन गेले. ये वासाऱ्या तो घोडा नाही गाडव होता. काहीतरी बोलशील घोड्यावरनं म्हणून गाडवावरनं धिंड नाही तर काढली. काय? आणि तुझी शेजारी त्या बकरी बरोबर आंघोळ करत होती म्हणून तुझी गटली न्यायला उचलून. अरे पण त्या बाईला मी बघितलंच नाही. मला बकरी कशी आंघोळ करते त्याच्यात इंटरेस्ट होता ना. माय गॉड एक्स्ट्राऑर्डिनरी इंटरेस्ट. नो 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 पीटर, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण हे सगळे धक्के ऐकून माझं मन आता होकार देत नाहीये. रोजी, please. मला विचारशील ना तू एखाद्या घोबडाशी लग्न कर पण याच्याशी नको. काय तर शट अप शट अप. स्टॉप इट. इनफ. पीटर, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. यस दॅट्स राईट. आय हेट यू पीटर. रोजी पत्र्याच्या भोकात बकरी बघणारा माणूस. शी. फादर, यस माय चाइल्ड. माझं लग्न विलियम्सशी करा. हो. अरे हा मॅच बघायला आला माणूस मॅन ऑफ द मॅच झाला. You want to marry him? Rosie, Oh my God. Rosie, you want to marry me? Yes. You come here. Come on the stage. Come on the stage. Come on the stage. Rosie, Rosie, Rosie. विलियम्स, Wedding ring. थोडा शोभतोय बघ काय तो. दोघं लस्सीचं दुकान पण टाकतील आवाजावर. अरे वसाऱ्यानो, अरे तुम्ही माझ्या बरोबर आलेत ना. मग माझी बाजू घेऊन सगळं तुम्हाला बोलायला पाहिजे ना वसाऱ्यानो. अरे तुझीच बाजू आम्ही घेतली अरे काय होती. बाजू घेऊ? काय म्हणजे काय जवळजवळ जुलवीत आणलेलं होतं तुटलं कसं आहे तर कळतच नाही यार. वसाऱ्यानो तुम्हाला कसे पण कपडे द्या पण तुम्ही काय त्याच लायकीवर येता. वसाऱ्यानो माझं हे चुकलंय की मी तुम्हाला घेऊन आलो इकडं. नाही, नाही, बरोबर. मग आता काय करायचं? आता काय आता त्यांचं लग्न बघित बसायचं आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या बाकी बस, काय. अरे, आहे, त्यांच्या आहे, आहे, असं नाही. ब्युटिफुल वेडिंग सेरेमनी. क्या बात, क्या बात. प्रसादा, सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम कपडे केलेत आणि सेटिंगवाल्यांसाठी जो मस्त ॲम्बियन्स क्रिएट केलाय. फॅन्टॅस्टिक. काहीतरी वेगळंच व्हिज्युअल हास्यजत्रेच्या मंचावर बघतोय असा फील आला सुरुवातीपासून आला. आणि जेव्हा तुम्ही बोलायला लागलात तेव्हा तो तुटला. पण तेच अपेक्षित होतं. म्हणजे मजा आली मजा आली. सई. मला आज रॉक स्टाईलचं शालू इतकं आवडलंय. म्हणजे सतत काहीतरी नवीन देण्याचा आपण प्रयत्न करतोय ना आणि हाच खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. हे कॉम्बिनेशन तर भन्नाट आहे. मस्त. तर मंडळी आजच्या भागात तुमची इथेच रजा घेतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.